Happy birthday, my princess. हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही ठीक असाल. आज आपल्या आरूचा वाढदिवस आहे. चला आपण आता आरूहीला विश करू. उठ बेटा आरू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आरोही. आता आरू मॅडमची झोप पूर्ण झाली, म्हणजे तिनं 9:30 वाजता उठली. आता थोडी चिडचिड करत होती, जास्त म्हणजे रात्री उशिरा झोपली ना. आता चहा दूध दिली तिला. बर्थडे गर्लची फरमाईश होती की मला मम्मा कुरकुरे खायचे, पण मी तिला नाही सांगत होती, नको बेटा कुरकुरे नको खाऊ. ऐकत नाही. म्हटलं जाऊ दे, आज बर्थडे आहेत, आजच्या दिवसच आलेत. मला आपण आता 2 शब्द आरोहीविषयी बोलू. म्हणजे आरोहीचा जन्म झाल्यापासनं तो आतापर्यंतचा आमचा प्रवास खूप छान गेला आहे. आरोही आमच्या आयुष्यात आली ते आमचं भाग्य आहे. खरंच एक गोष्ट सांगू, खरंच देवाने प्रत्येकाच्या घरी लेकरं द्यायला हवी. कारण लेकरं कधी घरात राहिले की घराचा असा म्हणजे घराची रौनकच वेगळी होऊन जाते. अशी पूर्ण चेंज असं छान वाटतं ना घरात कधी लेकरं राहिलं. म्हणजे समजा आमच्या घरात आता आम्ही फक्त 2 जण आहोत, म्हणजे 2 जणांमध्ये फक्त आमचा 1 नंबर वाढला म्हणजे आरोही. आरोही आमच्या आयुष्यात आल्यापासनं आम्ही खूप हॅप्पी आहोत. मी श्री चक्रधर स्वामींना प्रार्थना करते की माझ्या आरूला नेहमी असंच हसत राहू द्या. चला मी आता माझे 2 शब्द संपवते. आपली आरूताई आता आंघोळ करून आली. आता मी तिचा मेकअप करते. माझ्या आरूला ना ड्रेस घालायला आवडतच नाही, म्हणजे असे फ्रॉक वगैरे तिला आवडतच नाही. फक्त टी-शर्ट आणि नाईट पॅन्ट एवढंच आवडतं. तिची खूप रिक्वेस्ट वगैरे केली मी, बाई घालून घ्या, आजचा बर्थडे आहे. आणि मी आता आरूला ओवाळून घेतला. बघा तुम्ही बघत असता की आरू खूप शांत आणि म्हणजे खाली बघते, म्हणजे तिची सगळी लक्ष चॉकलेटकडे आहे. चॉकलेट मला केव्हा खायला देईन मम्मी, असं ती विचार करते. आता मी हातात चॉकलेट घेतली ना तर ती बघ लक्ष देऊन, म्हणजे तिचं असं आहे ना, चॉकलेट दिसली का असं केव्हा खाऊन केव्हा नाही. संध्याकाळी बर्थडेचा केक पण आणून ना ते हसणार पण नाही, बोलणार पण नाही. घे. आरूच्या बर्थडे निमित्त काही करताच नाही आलं, कारण आज उपवास आहे, एकादशी आहे, तुळशी विवाह आहे ना. मग त्यामुळे साबुदाणे वगैरे केले. आता तेच आम्ही एन्जॉय करू. कारण म्हणजे हे पण खूप भाग्य आहे की त्या स्थितीला प्रिशूचा बर्थडे आहे. खरंच खूप छान दिवस आहे. आमच्या आरूचा जन्म झाला ना त्या दिवशी पण कार्तिकी नवमी होती आणि आता तुळशी विवाह खूप छान आहे. या मग जेवणाला. चला आता आम्ही टेरेसवर गेलो व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही नक्की बघत जा चॅनलवर जाऊन. आमच्या आरू खूप छान छान व्हिडिओ बनवते. आणि लाईक शेअर नक्की करत जा, सबस्क्राईब पण करत जा. प्लीज आम्हाला सपोर्ट करा आमची. आता आरूला झोपवलं. रात्री काहीतरी चिडचिड करणार आणि बर्थडेच्या वेळेस. आरूची मस्त झोप झाली. आता आरू आता मम्माला मदत करते, बलून फुलवते आहे.
ब्लॉग बघितला. थँक्यू सो मच. अपेक्षा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.